उमरेडमध्ये अवैध धंद्यांचा बोलबाला. उच्चाटनासाठी पोलीस कठोर भूमिका घेणार का? नागरिकांचा सवाल. उमरेड पोलिसांनी अन्न व औषध विभागाच्या मदतीने मंगळवारी 21 रोजी जिचकार हॉलजवळ असलेल्या बालाजी ट्रेडर्स आणि बालाजी किराणा स्टोअर्समध्ये अन्न व औषधी विभागाच्या मदतीने धाड टाकून जग्गू अरुण शाहू राहणार सोनेझरी नगर उमरेड याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 2,48,750 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करीत कडक कारवाईचा संदेश दिला. मात्र ही कारवाई केवळ दिखावा तर नाही ना, असा सवाल आता शहरातील नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत. कारण दुसरीकडे उमरेड शहरात अवैध धंद्यांनी अक्षरशः उधाण घेतल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या इतवारी बीटमध्ये सट्टापट्टी, गांजा विक्री, सुगंधित तंबाखू, अवैध दारू आणि MD पावडरचा खुलेआम व्यापार सुरू असल्याच्या चर्चा रंगत आहे. आता तरी पोलीस प्रशासन खऱ्या अर्थाने कारवाई करून या धंद्यांना आळा घालणार का, की परिस्थिती अशीच बिघडत राहणार, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे.